बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनेक दावे आहेत। झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनिल परबांसह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख आहे। परब एसआरए प्रकल्पामध्ये स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते। झिशान सिद्दीकींचा हा जबाब आहे। बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीमध्ये मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख 5:30 ते 6 वाजेपर्यंत दोघांमध्ये व्हॉट्सअॅपवर संभाषण झाल्याचा झिशान सिद्दीकी यांच्या जबाबामध्ये दावा करण्यात आला। बाबा सिद्दीकी माझे जिवलग मित्र होते। निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर आम्ही नियमित बोलायचो। सत्य बाहेर यायला पाहिजे आणि न्याय झालाच पाहिजे। झिशान सिद्दीकींनी केलेल्या दाव्यानंतर मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया। झिशान सिद्दीकींनी केलेल्या वक्तव्याची माहिती घ्यावी लागेल। फडणवीसांना खांद्यावर घेऊन नाचणारे मोहित कंबोज होते ना? झिशान सिद्दीकी यांच्या जबाबानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या विरोधामधील सर्व पुरावे अंजली दमानी यांकडून अजित पवारांकडे सुपूर्द, तर मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी। आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजितदादा निर्णय घेणार, दमानी यांची प्रतिक्रिया। राजूल पटेल यांच्या प्रवेशानंतर वर्सोवामधील शिवसेना शाखेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पक्षप्रवेशाआधी राजूल पटेल यांनी शाखेला टाळ लावून चावी स्वतःकडेच ठेवली। ठाकरे गटाचे पदाधिकारी शाखेबाहेर जमले। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी राजूल पटेल यांची भूमिका होती। त्या बराच काळ अनवाणीच फिरत होत्या आणि आता त्यांच्या पायाला कोणते काटे टोचले हे माहीत नाही। राजूल पटेल यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। एकटे राहिलो तरी पुन्हा आम्ही लढू आणि जिंकून दाखवू, राजूल पटेल यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर एवढं पतन होत असताना आत्मचिंतन करण्याऐवजी टीका करतायत शिंदेंचा टोला। भाजपवाले एकनाथ शिंदेंची रस्सी कधी जाळतील याकडे त्यांनी लक्ष ठेवावं। आमची रस्सी आम्ही पुन्हा नव्यानं बांधू, संजय राऊतांचं शिंदेंना उत्तर आहे।